फलटण पंचायत समितीच्या सभापती निवड आज फलटण तालुक्यामध्ये पार पडली. त्या अर्थाने ही निवडणूक पार पडत असताना सत्तेमध्ये असणारे सत्ताधारी पक्ष, त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, तर खऱ्या अर्थानं हे आरक्षण फलटण पंचायत समिती सभापतीचं आरक्षण हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होतं. इतर मागास प्रवर्ग या ठिकाणी खरं तर त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळायला पाहिजे होती. पण या ठिकाणी ही निवड होत असताना या ठिकाणी असं दिसून आलेलं नाही. कारण की खऱ्या अर्थानं गावगाड्यातील गोरगरीब ओबीसी सदस्य हे सुद्धा आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दोन्ही पक्षाकडून निवडून आलेले असतात. तर ह्या सत्ताधारी पक्षांनी त्यांना नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली नाही. आज जर हे बघितलं असेल आपण की छोटे छोटे हे समाज आहेत, त्यांना आता नाही संधी मिळणार तर करणार आहे यांना संधी. जर असे जर सत्ताधारी पक्ष करणार असतील, खऱ्या अर्थानं ओपनच्या जागेवर ओपन निवडणूक लढवावी. त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या निवडणुका होत असतील तर ओबीसी प्रवर्गामध्ये सुद्धा चांगले सदस्य निवडून आलेले असताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली नाही. खरं तर हे दुर्दैव आहे. आणि या घटनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो. आणि खरं तर तुम्ही पाठीमागची ही निवडणूक बघितली असेल, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की विधानसभेच्या निवडणूक ही SC प्रवर्गासाठी राखीव होती. खऱ्या अर्थानं फलटण तालुक्यातील या मतदारसंघातील फलटण कोरेगाव मतदारसंघातील बौद्ध समाज सुद्धा या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता. त्यांनी सर्व पक्षांकडे मागणी केली. पण खऱ्या अर्थानं यांना नेतृत्व करण्याची संधी सत्ताधारी पक्षांनी कुठेही दिलेली दिसून येत नाही. आणि यामुळे या फलटण तालुक्यातील जो ओबीसी समाज असेल, बौद्ध समाज असेल, ह्यांना नेतृत्वामध्ये करण्याची संधी कधी प्राप्त होणार आहे? खऱ्या अर्थानं आज आम्ही जर बघितलं असेल तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून अनेक निवडणुकांना सामोरे जात असतो. जिथं जिथं आम्हाला संधी देता येईल तिथं तिथं आम्ही ओबीसी असतील, SC प्रवर्गातील उमेदवारांना आम्ही निश्चितपणे संधी उपलब्ध करून दिली. पण आम्हाला ह्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारायचा आहे की आज खऱ्या अर्थानं हे उमेदवार निवडून आलेले असताना सुद्धा या उमेदवारांवर ते अन्याय करून आपण जो हा निर्णय घेतलेला आहे, खरं तर आज सभापती उपसभापती या ठिकाणी या दोन्हीपैकी एका ठिकाणी तरी जे मूळ ओबीसी आहेत, जे मूळचे ओबीसी आहेत, जे इतर मागास प्रवर्गातून येतात, त्यांना खरं तर संधी मिळणं आवश्यक होतं. पण या ठिकाणी असं दिसून आलेलं नाही. यामुळे समाजामध्ये दुही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जो गावगाड्यामध्ये काम करणारा ओबीसी समाज आहे तो सुद्धा यामुळे प्रचंड फलटण तालुक्यामध्ये नाराजी आहे. या सत्ताधाऱ्यांवर निश्चितपणेच रोष आहे. त्यामुळं ह्या घटनेचा तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही निषेध करतो. आणि येणार तरी ह्या सरकारमधील पक्षांनी या समाजाला योग्य त्या ठिकाणी योग्य संधी द्यावी अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.